नमस्कार, मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगा भात आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी 2 वाट्या बासमती राईस मी इथे घेतला आहे। तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ धुवून होतोय तोपर्यंत आपण गॅसवर तांदळाच्या 5 पट पाणी तापायला ठेवले आहे। पाणी उकळायला हवे तेव्हाच आपल्याला तांदूळ टाकायचा आहे। त्यात आपण सर्व खडे मसाले टाकले आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व मसाल्यांचे प्रमाण लिहिलेले मिळेल। पाणी तापले, आता आपण त्यात तांदूळ टाकलाय, 1 चमचा मीठ टाकलाय आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। तेलामुळे भात चिकटणार नाहीये एकमेकांना। भात शिजतोय तोपर्यंत 1 वाटी पालक आपण गरम पाण्यात 2 मिनिटं उकळून घेणार आहोत। पालक आपल्याला खूप शिजवून घ्यायचा नाहीये, फक्त 2 मिनिटं पुरे होतात। माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मालाज किचनला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आलटून पालटून शिजवून घ्यायचा आहे पालक। तोपर्यंत आपल्या इकडे भातही शिजत आला आहे। भात मोकळ्या पाण्यात शिजवायचा आहे। पाणी कमी वाटत असल्यास थोडं गरम पाणी टाकलं तरी चालेल। अर्धा लिंबाचा रस टाकला आहे, त्यामुळे भात पांढरा शुभ्र होतो आणि एकमेकांना चिकटतही नाही। 80% भात शिजला आहे आपला। आता गॅस बंद करून हे आपण गाळून घेऊया। पूर्ण 100% शिजवायचा नाही भात, 80% एक कणी त्यात राहिली पाहिजे आणि हे मोठ्या परातीत टाकून पसरून गार करून घ्यायचा आहे। पालकही शिजला आहे, तो आता आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे गार झाल्यावर तो मिक्सरला त्याचा आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मी यात काहीही घातले नाही आहे, फक्त पालक टाकून फिरवून घ्यायचा आहे। भात गार होतोय तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी 100 ग्रॅम पनीर घेतला आहे। अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकले आहे। 1 चमचा दही टाकून हे सर्व मॅरिनेट करून मसाले सर्व त्याला लावून 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचे आहे। कढई तापायला ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकले आहे। 1 चमचा जिरा टाकला आहे। जिरं तडतडलं की यात आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया। 1-2 मिनिटं हिरवी मिरची थोडी भाजून घ्यायची आहे आपल्याला। मिरची भाजली की त्यात आपण पालकची जी पेस्ट करून ठेवली होती ती टाकायची आहे। पालकचे पूर्ण पाणी उडून जाईपर्यंत आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकले आहे। इथे लाल मिरचीची पूड किंवा हळद वापरायची नाही आहे, कारण आपल्याला हा भात हिरव्या रंगाचा बनवायचा आहे। पालक शिजला आहे आता आपला, यात आपण भात टाकूया शिजलेला आणि अलगद हलक्या हाताने तो खालीवर करायचा आहे। इथे भात हलवताना तुम्ही काटा चमचेचाही वापर करू शकता, त्यामुळे भात तुटणार नाही आहे। मी इथे हिरवा फूड कलर वापरला आहे। नाही वापरला तरी चालेल, कारण आपल्या पालकमुळे त्याला नॅचरल हिरवा रंग आलेलाच आहे। कढई तापायला ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकले आहे आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकला। कांदा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत, खूप लाल करायचा नाही आहे। कांदा शिजला आहे, आता त्यात मॅरिनेट केलेलं पनीर टाकूया। इथे तुम्ही पनीरऐवजी मॅरिनेट केलेली सोयाबीन वडी किंवा बटाट्याचे पातळ कापही टाकू शकता। हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 1 वाटी बारीक चिरलेलं गाजर टाकलं आहे आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकला। टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकलं आहे। पनीर शिजायला जास्त वेळ नाही लागत, त्यामुळे याला 2-3 मिनिटंच आपण परतून घ्यायचं आहे। मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे आपल्या भाताला रंग चांगला येणार आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भाज्या छान शिजल्या आहेत, आता यात आपण शिजलेला भात टाकूया आणि हेही अलगद हाताने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही काटा चमचा वापरा, कारण याने भात तुटणार नाही। मी इथे चिमूटभर केशरी रंग पाण्यात भिजवून ठेवला होता, तो वापरला आहे। नाही टाकला तरी चालेल, तसाही नॅचरल रंग आपल्या भाताला आलेलाच आहे। तिरंगा भात खायचा असल्यास थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल। तयार आहे केशरी रंगाचा भात। आता आपण पांढरा भात बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। 1 चमचा जिरं टाकलं आहे। जिरं तडतडलं की पांढरा भात टाकून तोही अलगद हाताने हलवून घ्यायचा आहे। यात चवीपुरते मीठ टाकायचे आहे। मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं आहे, कारण भात शिजताना आपण मीठ वापरले होते। स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।
रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करून जरूर कळवा. मालाज किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.